हाय हॅलो नमस्कार. ओम करिश्मा रेसिपीजमध्ये तुमचं परत एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत. पावभाजी तयार झालेली आहे, बघू शकता. खूप मस्त आणि सुंदरही झालेली आहे. इथे पहा, सगळ्या प्रकारची व्हेजिटेबल्स घेतले आहेत. लहान मुलांच्या पोटामध्ये ही व्हेजिटेबल्स जाणं अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यासाठी इथे बघू शकता, इथे मी 3 ते 4 बटाटे घेतलेले आहेत. इथे वटाणा आहे, फ्लॉवर आहे, भरपूर गाजर आहे. मसाल्यासाठी आपण हा बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहोत. ढबू मिरची आहे, टमाटे आहे. हे सर्व आपण सगळ्या जिन्नस आता आपण मिक्सर ह्याच्यामध्ये कुकरमध्ये टाकून घेणार आहोत. आपले लेकरं फ्लॉवर म्हणा किंवा वटाणा गाजर हे जास्त प्रमाणात खात नाही. त्यासाठी आपण ही अशा प्रकारे बनवल्याने पावभाजी लेकरांच्या सर्व पदार्थ हे आपल्या लेकरांच्या पोटामध्ये जाईल. त्यासाठी इथे बघू शकता, मी सर्व प्रकारचे व्हेजिटेबल्स घेतलेले आहेत. आणि आता आपण पावभाजी करायला घेऊयात. इथे पाहू शकता, गाजर, ही शिमला मिर्च, 2 टोमॅटोज, फ्लॉवर आहे, वटाणा आणि बटाटा आपण सगळं हे याच्यामध्ये टाकून घेणार आहोत. सर्व व्हेजिटेबल्स मी हे छान पाण्याने वॉश करून घेतलेले आहेत आणि थोडे पुसून घेतलेले आहेत. आणि पाहू शकता, हे सर्व आपण हे पहा, सगळे आपण व्हेजिटेबल्स एकत्र टाकलेले आहोत. आता याच्यामध्ये आपण पाणी घालणार आहोत. इथे आपण 2 तांबे पाणी घालणार आहोत. मस्त 2 तांबे पाणी घातलेलं आहोत. हे पहा, इथे 1 चमचाभर आपण हळद घातलेली आहे व आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत. 2 चमचे मीठ घातलेलं आहे. अंदाजाने टाकू शकता तुम्ही. कुकर लावून घ्यायचं आहे. कुकर लावून घेतलेला आहे. आता आपण शिट्टी व्हायची 2 ते 3 शिट्टी काढून घेणार आहोत. बरोबर पाहू शकता, इथे आता आपल्याला कुकर आपलं होत आलेलं आहे. इथे पाहू शकता, इथे लाल तिखट घेतलेलं आहे. इथे चवीनुसार थोडंसं मीठ. इथे पावभाजी मसाला आहे, अद्रक लसूण पेस्ट, कसुरी मेथी. इथे बटर लागणार आहे आपल्याला हलवण्यासाठी. स्पून चमचा हवा आहे. त्याप्रमाणे हे मॅशर आहे, धने पावडर, बारीक चिरलेला कांदा. हे सर्व जिन्नस आता आपल्याला फोडणीसाठी लागणार आहेत. इथे पाहू शकता, व्हेजिटेबल सगळे आपले हे मस्तपैकी असे बॉईल झालेले आहेत. आता ह्याला आपण मॅशरच्या साहाय्याने छान मॅश करून घेऊया. सर्व छान मॅश करून घ्यायचं. सर्व हे व्हेजिटेबल जेवढे छान मॅश होईल तेवढे छान आपली ही पावभाजी. सर्व भाजी आपली ही मस्त बारीक झालेली आहे. इथे पाहू शकता. आता याच्यामध्ये आपण 1/2 बटर टाकणार आहोत. हाफ बटर आहे आणि आपण याच्यामध्ये ऑइलही टाकणार आहोत थोडं. मस्त गरम होऊन द्यायचं आहे. बटर छान मेल्ट झालेलं आहे. इथे 2
मोठे बारीक चिरलेले कांदे घालायचे. हे पहा, छान आपल्याला ब्राऊन करून घ्यायचं आहे ऑनियन. याच कांद्यामध्ये आता आपण अद्रक लसूण पेस्ट घालायची आहे. भरपूर अशी अद्रक लसूण पेस्ट घालायची. याच्यामध्ये आपण कॅप्सिकम पण घालू शकतो, पण आपण ह्याच्यामध्ये कुकरमध्ये छान मॅक्सिमम ब्लेंड करून घेतलेला आहे मस्त असा. हे पहा, छान अद्रक लसूणचं कच्चपणा जाऊ इतकं छान असं लाल होतं परतून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये आपण 2 असे टोमॅटोची प्युरी घालायची आहे. मिक्स करायचं आहे. छान असं तेल सुटूस्तवर, छान बटर सुटूस्तवर परतून घ्यायचं आहे. आता याच्यात आपण चवीनुसार थोडं लाल तिखट, पिंच ऑफ एकदम थोडं आपण मीठ घालायचं आहे. धने पावडर 2 चमचे. त्याचबरोबर इथे आपण पावभाजी मसाला घालणार आहोत. तसेच इथे कसुरी मेथी घालायची आहे. कलरसाठी इथे बॅडगी मिरची घालणार आहोत. सर्व जिन्नस आपण छान मसाले फ्राय करून घ्यायचे आहेत. गॅस मोठा करते. छान आता तेल सुटूस्तवर परतून घ्यायचं आहे. चवीनुसार मीठ तुम्ही अजून ॲडही करू शकता, कारण आपण आधी कुकरमध्येही मीठ घातलेलं आहे व्हेजिटेबल्समध्ये. आता छान ह्याला तेल सर्व छान असं परतून घ्यायचं आहे. आता सर्व आपण व्हेजिटेबल्स ह्याच्यामध्ये ॲड करायचे आहेत. हे बघा, सर्व छान मिक्स करायचं आहे. मस्त कलरही आलेला आहे. सुंदर आणि सुरेख असा कलरही आलेला आहे. बघा, छान मस्तपैकी आपण बटर घातलं. वा, काय सुंदर आपली ही पावभाजी तयार झालेली आहे. लेकरांसाठी हेल्दी आणि खूप मस्त अशी ही रेसिपी आहे. मस्तपैकी आपली पावभाजी ही रेडी झालेली आहे. हे पहा, थोडंसं मी थोडं शिजण्यासाठी पाणी घातलेलं आहे अजून थोडं, म्हणजे क्वांटिटी एकदम व्यवस्थित होण्यासाठी. हे पहा, मस्त आणि लेकरांसाठी सुंदर अशी ही पोटात सगळे व्हेजिटेबल्स जातील अशी ही आपली रेसिपी आहे. माझा व्हिडिओ आवडला असता तर नक्कीच लाईक, शेअर आणि कमेंटही करा. हे पहा, हे सर्व आपण अजून मॅशरने मॅश करायचं आहे छान. वा, मस्त आणि सुंदर असा सुगंधही सुटलेला आहे पावभाजीचा घरभर. इथे पाहू शकतात आपण पाव छान फ्राय करूया. इथे बटर टाकायचं आहे. त्यातच आपण थोडंसं लाल तिखट घालायचं आहे, अर्धा चमचा.
थोडंसं भाजी टाकायची. पाव घ्यायचे आहेत. छान मस्त पाव आपल्याला हे गरम करून घ्यायचे आहेत. बघू शकता किती सुंदर आणि सुरेख असं हे टेस्टी अशी पावभाजी तयार झालेली आहे. बघू शकता खूप मस्त आणि सुंदरही झालेली आहे.